Semester 5, paper number 10, and name of our paper is mathematical methods. Okay, semester 5th. Okay, paper number 10. Paper number 10. Okay, and name of the paper is mathematical methods. Okay, start our unit first. ठीक आहे, सेमिस्टर 5वा, पेपर नंबर आहे 10, नाव आहे पेपरचं मॅथमॅटिकली मेथड्स. सो युनिट फर्स्ट आपण चालू करू. ठीक आहे, युनिट फर्स्ट. ओके, लिजेंडर इक्वेशन बघू आपण. लिजेंडर्स इक्वेशन. द लिजेंडर इक्वेशन, द लिजेंडर इक्वेशन काय आहे ते इक्वेशन? 1 मायनस एक्स स्क्वेअर इक्वेशन 1 मायनस एक्स स्क्वेअर वाय डबल डॅश मायनस 2x वाय डॅश प्लस p इंटू p प्लस 1 इंटू y विच इज इक्वल टू 0. ठीक है, और ब्रॅकेट मध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू वाय डॅश फुल ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह डॅश प्लस p इंटू p प्लस 1 इंटू y विच इज इक्वल टू 0. ठीक है, here p is parameter. ओके, या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया. ओके, इक्वेशन नंबर 1. नाव द लिजेंडर इक्वेशन 1, द लिजेंडर इक्वेशन 1 in normalized form becomes इक्वेशन 1 आपल्याला नॉर्मलाइज फॉर्म मध्ये कसं दिसेल? y डबल डॅश मायनस 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू y डॅश प्लस p इंटू p प्लस 1 अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू y विच इज इक्वल टू 0. इक्वेशन 1 ला डिवाइड करू आपण कशाने? 1 अपॉन एक्स स्क्वेअरने. 1 अपॉन एक्स स्क्वेअरने जर डिवाइड केलं तर y डबल डॅशचा कोएफिशिएंट 1 अपॉन एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल अँड वी गेट 1. 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, इंटू y डॅश. ठीक है, p इंटू p प्लस 1 डिवाइड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू y and which is equal to 0 into anything is 0. Okay, that is y double dash minus p of x into y dash plus q of x into y is equal to 0. Okay, where आपण 2 अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू p ऑफ x घेतली आणि p इंटू p प्लस 1 अपॉन 1 मायनस एक्स ची व्हॅल्यू काय घेतली आपण? q ऑफ x. ओके, वेअर p ऑफ x इज इक्वल टू मायनस 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर अँड q ऑफ x काय घेणार आहोत आपण? p ही व्हॅल्यू
P of x in Q of x is equal to P into P plus 1 अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. आता जे आपण P ऑफ एक्स आणि Q ऑफ एक्स घेतलेले आहे याच्या डिनॉमिनेटरला बघा 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे, 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. तर 1 मायनस एक्स स्क्वेअर ही क्वांटिटी झिरो झाली नाही पाहिजे. ती कधी होईल झिरो? जर आपण 1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 घेतलं तर हे एम्प्लाय काय करेल, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1, म्हणजेच एक्सची व्हॅल्यू काय येईल, प्लस ऑर मायनस 1. प्लस ऑर मायनस 1ला डिनॉमिनेटरला ही क्वांटिटी काय देईल, 0. जर ही क्वांटिटी डिनॉमिनेटरला 0 दिली तर हे पूर्णच्या पूर्ण P ऑफ एक्स आणि Q ऑफ एक्स काय होईल, अनडिफाईन्ड होऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यामुळे 1 आणि -1 हे पॉईंट काय झाले, त्याचे सिंग्युलर पॉईंट झाले. ठीक आहे. therefore singular points of the differential equation is 1 and -1. सिंग्युलर पॉइंट म्हणजे या फंक्शनला जिथं त्यांनी अनडिफाईन्ड होईल ते पॉइंट्स काय झाल्याचे सिंग्युलर पॉइंट. इथं 1 टाकल्यावर काय होईल, 2x अपॉन 0 होईल, हे काय होईल, अनडिफाईन्ड होईल. ठीक आहे. त्याच्यामुळे ते पॉइंट्स आपल्याला रिमूव्ह केले किंवा त्या पॉइंटला आपण काय म्हणतो, सिंग्युलर पॉइंट्स म्हणतो. ठीक आहे. हे झालं आपलं लिजेंडर इक्वेशन. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत लिजेंडर पॉलिनॉमियल. ठीक आहे. लिजेंडर पॉलिनॉमियल. लिजेंडर पॉलिनॉमियल मध्ये बघा एक फंक्शन घेऊ आपण y ऑफ x इज इक्वल टू a नॉट मल्टिप्लाय मध्ये ब्रॅकेट मध्ये काय होईल, x रेस टू p मायनस p इंटू p मायनस 1 अपॉन 2 इंटू 2p मायनस 1 इंटू x रेस टू p मायनस 2 प्लस p इंटू p मायनस 1 इंटू p मायनस 2 डिवाइड बाय 2 इंटू 4 ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय बाय 2p मायनस 1 इंटू 2p मायनस 3. ओके. multiplied by x raised to p minus 4 minus up to so on and curly bracket close. ओके. ठीक आहे. क्वांटिटी पुन्हा वाचतो मी, y ऑफ x इज इक्वल टू a नॉट ब्रॅकेट मध्ये x रेस टू p मायनस p इंटू p मायनस 1 डिवाइड बाय 2 इंटू 2p मायनस 1 इंटू x रेस टू p मायनस 2 plus p into p minus 1 into p minus 2 divided by 2 into 4 into 2p minus 1 into 2p minus 3 multiplied by x raised to p minus 4 then minus dot 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 up to so on bracket close. Okay. Next, the function y satisfy Legender's equation. The function y satisfy Legender's differential equation with parameter p. Okay. Let p be taken as positive integer n. Okay.
कुठं घेणार आहोत ते y मध्ये, पॉझिटिव्ह इंटिजर n इन y. ठीक आहे. इफ a नॉट is equal to 1 into 3 into 5 into dot 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 into 2n minus 1 upon n factorial 2n minus 1 upon n factorial. आणि इथं आपण n काय घेतलेला आहे, n काय आपला n इज इक्वल टू काय होता आपला पॉझिटिव्ह इंटिजर होता. ओके, n काय होता आपला पॉझिटिव्ह इंटिजर. ओके, देन y इज कॉल्ड, ह्या सगळं सबस्टिट्यूट झाल्यावर काय म्हणू आपण, देन y is called Legendre's function. Legendre म्हणा, Legendre's function of the first kind, and it is denoted by Pn of x. Thus, पूर्ण इक्वेशन कसं दिसेल, thus Pn of x is equal to 1 into 3 into 5 into dot 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 into 2n minus 1 divided by n factorial and multiplied in x raised to n minus n into n minus 1 upon 2 into 2n minus 1 into x raised to n minus 2 plus dot 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 हाच ब्रॅकेट. ह्या इक्वेशन मध्ये आपण a नॉट ची व्हॅल्यू ही पुट केलेली आहे 1 into 3 into 5. ही पूर्ण क्वांटिटी आपण याच्यामध्ये पुट केलेली आहे आणि y ला आपण p च्या फॉर्म मध्ये लिहिलेला आहे. ठीक आहे. p बी टेकन ॲज अ पॉझिटिव्ह इंटिजर इन y. ठीक आहे, इंटिजर n इन y. ठीक आहे, त्यानुसार आपण हेच इक्वेशन सरळ त्यामध्ये a नॉट ची व्हॅल्यू पुट केली आणि नेक्स्ट इक्वेशन ॲज इट इज लिहिलेलं आहे. याला आपण म्हणतो लिजेंडर्स पॉलिनॉमियल. ओके, नेक्स्ट बघू आपण जनरेटिंग फंक्शन ऑफ Pn of x. Generating function of Pn of x. Generating function of Pn of x. ओके, याचा आपण थेरमचं स्टेटमेंट बघणार आहोत. थेरमचं स्टेटमेंट काय दिलेलं आहे, Pn of x is the coefficient of h to the power n in the ascending power series. In the ascending power series, expansion of 1 minus 2x
h plus h square raised to power 1 by minus 1 by 2, that is summation n 0 to infinity h to the power n p n of x, which is equal to 1 minus 2 x into h plus h square whole to the power minus 1 by 2. ओके, यामध्ये हे बघणार आहोत आपण जनरेटिंग फंक्शन ऑफ पी एन एक्स मध्ये पी एन एक्स इज द कोएफिशिएंट ऑफ एच टू द पावर एन, ठीक है, इन द असेंडिंग पावर सीरीज एक्सपांशन ऑफ 1 minus 2x h plus h square whole to the power minus 1 by 2, that is summation जर आपण केलं summation of h to the power n pn of x, which is equal to 1 minus 2x h plus h square raised to power minus 1 by 2. ठीक है, एक थेरमचं स्टेटमेंट आहे. ओके, या थेरमच्या स्टेटमेंट वरून आपण काय घेतलेलं आहे, ही जी क्वांटिटी द क्वांटिटी ऑफ 1 minus 2xh plus h square whole to the power minus 1 by 2 इज कॉल्ड काय असणार आहे, जनरेटिंग फंक्शन ऑफ p of x. ठीक है, द क्वांटिटी ऑफ द quantity of 1 minus 2xh plus h to the power 2 whole to the power minus 1 by 2 is called the generating function of Pn of x. Okay, ठीक है, the quantity of 1 minus 2xh plus h square whole to the power minus 1 by 2 is called the generating function of Pn of x. Okay, generating function of Pn of x. Next, recurrence formula for Pn of x. Recurrence formula for Pn of x. ठीक है, याच्यामध्ये 2n plus 1 x Pn, which is equal to n plus 1 Pn plus 1 plus n into Pn minus 1. ठीक है, नोट आहे here and hereafter, here and hereafter, after we write Pn similar to Pn of x. ठीक है, आपण Pn लाच Pn of x लिहू शकतो, Pn of x लाच Pn लिहू शकतो. ठीक है, नाउ स्टार्ट आवर प्रूफ. आता आपल्याजवळ काय आहे, जनरेटिंग फंक्शन आहेत. ठीक आहे,
तर त्याचा आपण इथे यूज करूया. वी हॅव 1 minus 2x into h plus h square whole to the power minus 1 by 2 is equal to summation n is equal to 0 to infinity रन करणार आहे summation h to the power n p n of x. ठीक है. डिफरेंशिएट that equation. ओके, बोथ साइडला आपण डिफरेंशिएट करू विथ रिस्पेक्ट टू h. डिफरेंशिएट both side with respect to h, we get डिफरेंशिएट करायचं याला आपण विथ रिस्पेक्ट टू h ने. काय वी गेट 1/2 minus 1/2 into 1 minus 2x into h plus h square whole to the power minus 1 by 2 and take a minus 1. ठीक है. So we get minus 3/2 into minus 2x plus 2h, okay, which is equal to summation n 0 to infinity and हे बघ h raised to n into h raised to n minus 1 into pn. ठीक आहे. pn ऑफ x च्या जागी pn लिहिलं तरी चालतं, कारण आपण सिमिलर दाखवलेलं आहे. h raised to n चा डेरिव्हेटिव्ह काय होईल? n मल्टिप्लाय मध्ये येईल h into n minus 1. ठीक आहे. हा झाला याचा डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट याच्यामध्ये आपण घेऊया x minus h. नेक्स्ट याच्यामध्ये काय करणार आपण? x minus h. आता बघा, याच्यामधून आपण 2 कॉमन काढणार आहोत. याच्यामधून जर 2 कॉमन काढला तर काय होईल? 2 कॉमन, हा 2 आणि हा 2 गेट कॅन्सल. ठीक आहे. याला आपण कसं लिहू शकतो बघा. आता याला आपण एक सांगतो तुम्हाला कसं लिहिणार आहोत आपण. 2x minus h आहे, 2x minus h आहे. याच्यामधून याला मी कसं लिहितो? 2h minus 2x लिहिलं. ठीक आहे. याच्यामधून 2 कॉमन काढतो मी, 2 into h minus x. ठीक आहे. हा इथलचा 1/2 आणि हा 2. ठीक आहे. हा काय होईल? कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे ना. हा कॅन्सल होऊन जाईल. हा 2 आणि हा 1/2 minus 1/2 गेट कॅन्सल. ह्या इक्वेशन मधून मी मायनस कॉमन काढतो, म्हणजे हा मायनस, याच्यातून मी मायनस कॉमन काढतो. कसं मला हे लिहायचंय? मायनस जर कॉमन काढला तर x मायनस h होऊन जाईल. हा मायनस मायनस गेट कॅन्सल, गेट पॉझिटिव्ह अँड x मायनस h आपल्याला सरळ भेटेल. ठीक आहे. त्याच्यामुळे डायरेक्टली मी लिहितो, काय लिहितो याच्यामुळे? x मायनस h इंटू हे इक्वेशन ॲज इट इज 1 minus 2xh plus h square whole to the power minus 1/2 which is equal to. ठीक आहे. आता याला मी काय केलं? स्प्लिट केलं, -1 आणि -1/2 याच्यामध्ये. ठीक आहे ना. -1 आणि -1/2 च्या याच्यामध्ये इंटू -1/2 इंटू मी काय लिहितो? हेच इक्वेशन 1 minus 2xh plus h square minus 1. ठीक आहे ना. लॉ ऑफ इंडायसेस आपल्याला माहिती आहे, याचे ऍडिशन होऊन काय होतं? -3/2. मग हे जे आहे ही क्वांटिटी 1 minus 2xh plus h square to the power -1 तिकडे जाऊन काय होईल? ती न्यूमरेटरलाच येऊन जाईल. त्याच्यामुळे मी डायरेक्ट लिहितो. डायरेक्ट काय लिहिणार? विच इज इक्वल टू, न्यूमरेटरला ती डायरेक्ट येईल. त्याच्यामुळे मी काय लिहितो? 1 minus 2xh plus h square. न्यूमरेटरला जाणार, त्याच्यामुळे पॉवर त्याची काय होणार? 1 होणार. ठीक आहे. इंटू समेशन n 0 to infinity, ती क्वांटिटी काय राहील? ॲज इट इज n h to the power n minus 1 into pn. ओके. ठीक आहे. बघा ही स्टेप कशी लिहिली आपण?
एक्स मायनस एच ही तर क्वांटिटी काढली आपण, कशी आली, टू गेट कॅन्सल, मायनस साइन आपण कॉमन घेतला, मायनस मायनस प्लस झाला, ही आपल्याला भेटली. ठीक आहे. नेक्स्ट ही जी मधली जी होती ब्रॅकेट, ह्या ब्रॅकेटला काय केलं आपण, मायनस, ह्या ब्रॅकेटचं होल पॉवर -3/2 आहे. त्या -3/2 ला आपण कसं स्प्लिट केलं, -1/2 दिलं एका ब्रॅकेटला पॉवर, एका ब्रॅकेटला -1 पॉवर दिली. -1 वाला ब्रॅकेट त्या साईडला घेऊन गेल्यावर तो कुठं जाईल, न्यूमरेटरलाच जाईल. ठीक आहे ना. त्याच्यामुळे आणि हे इक्वेशन ॲज इट इज आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे. ओके. सो नेक्स्ट स्टेपला काय होईल मग आता, नेक्स्ट स्टेपला आपण काय करणार आहोत, जो समेशनचा जो दिलेला आहे बघा, आता आपल्याला ही क्वांटिटी माहिती आहे काय आहे बघा, ह्याच इक्वेशनचा आपण इथे यूज करणार आहोत. 1 minus 2xh plus h square to the power 1/2. आपल्याला काय माहिती आहे, -1/2 ची पॉवर काय असते, हे समेशन असतं, समेशन h to the power n pn x. याची व्हॅल्यू आपण ती ठेवू शकतो. ठीक आहे ना. याची व्हॅल्यूज काय इज इक्वल टू समेशन, त्याच्यामुळे आपण लिहू शकतो x मायनस h. याची व्हॅल्यू काय ठेवणार आपण, समेशन, याची व्हॅल्यू आपण काय ठेवणार आहोत, समेशन h to the power n pn of x. समेशन रन कुठे आहे, 0 to इन्फिनिटी पर्यंत. ठीक आहे. विच इज इक्वल टू राईट हँड साइड आपण लिहू. राईट हँड साइडला काय करणार आहोत आपण, तो जो समेशन आहे त्या समेशनने, ह्या समेशनने प्रत्येक क्वांटिटीला आपण मल्टिप्लाय करणार आहोत. तर काय होईल मग बघा, समेशन n h to the power n minus 1 pn. ओके. या समेशनने आपण ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार. तर पहिली टर्म काय येईल, समेशन ॲज इट इज येईल n इंटू h टू द पॉवर n मायनस 1. ओके. समेशन रन कुठून होते, 0 टू इन्फिनिटी आणि pn ॲज इट इज. ओके. नेक्स्ट मग आता ह्या समेशनने -2x इंटू h ला मल्टिप्लाय होणार, हो की नाही. मग मायनस इक्वल टू साइन आपलं कंटिन्यू आहे, नेक्स्ट लाईन मध्ये लिहितो, मायनस या समेशनने -2xh ला आपण मल्टिप्लाय करू. बघा, -2xh समेशन मध्ये काय आहे, n h टू द पॉवर n मायनस 1 इंटू pn. समेशन रन फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. या समेशनने मधल्या टर्मला आपण मल्टिप्लाय केलं तर बघा काय भेटेल आपल्याला, -2xh भेटेल, समेशन मध्ये n h टू द पॉवर n मायनस 1 आणि pn. आता इथं बघतो आपण समेशन n रन होतोय, हा h टू द पॉवर 1 आणि हा h टू द पॉवर n मायनस 1, 1 कॅन्सल करून आपण डायरेक्ट लिहू h टू द पॉवर n. ओके. हा इथलचा h कॅन्सल करतो आणि हा इथलचा -1 कॅन्सल करतो, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट ही टर्म अशी लिहू शकतो. ठीक आहे. -2x इज इक्वल टू समेशन 0 टू इन्फिनिटी, समेशन मध्ये n इंटू h टू द पॉवर n आणि pn प्लस या समेशननी आता h ला मल्टिप्लाय करा, h स्क्वेअरला. त्या h स्क्वेअरला मल्टिप्लाय केल्यावर काय भेटेल आपल्याला, समेशन n h. बघा इथं n-1 पॉवर आहे आणि इथं 2 पॉवर आहे. मग 2 मधून 1 गेल्यावर किती उरल, 1 उरल. मग h ची टोटल पॉवर काय राहील, n+1. ओके. n+1 पॉवर राहील इंटू pn. ठीक आहे. हे इक्वेशन आपल्याला भेटलं राईट हँड साइड, कशाने, ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं या समेशनने. ओके. सो आपण आता नेक्स्ट बघू त्याच्यानंतरची स्टेप. ठीक आहे. हे जे मल्टिप्लाय केलं ते व्यवस्थित बघा एकदा, स्वतः कॅल्क्युलेशन करून येऊन जाईल, इझी आहे. नेक्स्ट विच एम्प्लाइज, आता काय एम्प्लाय करणार आहोत आपण बघा, याला आपण सरळ सरळ लिहू x मायनस h. ओके. x मायनस h मल्टिप्लाय h टू द 0 p0. ठीक आहे. h0 p0. ठीक आहे. याचं समेशन आपण टाकणार आहोत सरळ, n ची व्हॅल्यू टाका 0 आणि सम करायचं याचं. n ची व्हॅल्यू 0 टाकल्यावर h ची पॉवर 0 होईल आणि p0 ऑफ x होईल, त्याच्यामुळे h0 p0 ऍड करा. सेकंड टर्म काय भेटेल आपल्याला, h ची पॉवर 1 भेटेल. ठीक आहे. h ची पॉवर 1 भेटेल, इथं 0 वर आहे
h ची पॉवर 1 आणि p1 ऑफ x p1. ओके, मग असंच करत करत आपण कुठपर्यंत जाऊ, डॉट 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 h ची पॉवर n-1 pn-1. ठीक आहे, h ची पॉवर n-1 ते pn-1 प्लस डॉट 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 करत आपण पुढे जाऊ. ही झाली आपली LHS. ही कोणती लिहिली मी, लेफ्ट हँड साइड ऑफ दिस इक्वेशन. ओके, आता RHS लिहू. ठीक आहे ना, RHS मध्ये बघा काय होईल. आता RHS काय आहे, इथंही सेमच आहे. n ची व्हॅल्यू 1 पुट करा, n ची व्हॅल्यू 0 इंटू 0, पूर्ण क्वांटिटी 0 होऊन जाईल. ठीक आहे, नंतर n ची व्हॅल्यू 1 पुट करू. n ची व्हॅल्यू 1 पुट केल्यावर काय होईल, 1 h टू द पॉवर 0 आणि p1. ओके ना, n ची पॉवर 0 केल्यावर n इंटू एनिथिंग, 0 इंटू एनिथिंग काय होईल, 0 होईल. मग n इंटू 1 पुट करू, 1 इंटू h टू द पॉवर 1 मायनस 1 म्हणजेच h0 आणि p1. ओके, सो वी कॅन राईट दॅट 1 इंटू h टू द पॉवर 0 इंटू p1 प्लस डॉट 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 आपण n पर्यंत जाऊ, n इंटू h टू द पॉवर n-1 pn प्लस n प्लस 1 h टू द पॉवर n इंटू pn प्लस 1 अप टू सो ऑन जाईल. ठीक आहे, याच्या पॉवर तुम्ही व्यवस्थित सबस्टिट्यूट करत जा, तुम्हाला ते भेटून जाईल. नेक्स्ट, ही साइड दिलेली समेशन. आता हे समेशन लिहू आपण. हे समेशन कसं लिहिणार आपण, मायनस हे आपलं RHS साइड चालू आहे. ठीक आहे, वरची जी फर्स्ट होती, ही जी होती ती LHS होती, इक्वल टू पासून RHS चालू झालेली आहे. आपल्याला RHS मध्ये काय येईल, सेकंड -2x बघा, पुट करा, n 0 0 इंटू ऑल क्वांटिटी 0. नेक्स्ट n उधर 1 पुट केलं, 1 इंटू h टू द पॉवर 1 इंटू p1. ठीक आहे, तसंच पुट करत गेल्यावर आपल्याला काय भेटेल, 1 h काय भेटेल, h टू द पॉवर 1 म्हणजे 1 आणि p1. ओके, नेक्स्ट असंच करत करत आपण n पर्यंत गेलो, n इंटू h टू द पॉवर n इंटू p टू द पॉवर n प्लस डॉट 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 करून सोडून द्या. नेक्स्ट थर्ड काय आहे, ऍडिशन. थर्ड मध्ये पण बघा, n ची व्हॅल्यू कुठून चाललाय, n 0 टू 1 इन्फिनिटी जाणार आहे. 0 पुट करा, ऑल 0, n ची व्हॅल्यू 1 पुट करा, 1 इंटू h रेस टू 1 प्लस 1 म्हणजे 2 इंटू h p इंटू p1. ओके, समेशनचं नीट आपण लक्षात घ्यायचं. ठीक आहे, 1 इंटू h टू द पॉवर 2 p1 येईल. ठीक आहे, नेक्स्ट टर्म आपण डॉट डॉट करत जाऊ, इंटू n-1 h टू द पॉवर n pn-1 प्लस डॉट 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 अप टू सो ऑन. ठीक आहे, आता इक्वेटिंग द कोएफिशिएंट ऑफ h टू द पॉवर n. आता h टू द पॉवर n चे जर आपण कोएफिशिएंट इक्वेट केले कशासोबत, h टू द पॉवर 1 चा कोएफिशिएंट इकडचा आणि h टू द पॉवर 1 चे कोएफिशिएंट जर इकडचे आपण जर इक्वेट केले, LHS चा h टू द पॉवर 1 आणि RHS चा h टू द पॉवर 1, हे जेव्हा आपण इक्वेट करू तेव्हा आपल्याला काय भेटेल, तेव्हा आपल्याला हे इक्वेशन भेटून जाईल. ठीक आहे, या इक्वेशनला नाव देऊ आपण स्टार. ठीक आहे, इक्वेटिंग द कोएफिशिएंट ऑफ h टू द पॉवर n, equating the coefficient of h to the power n, we get equation star. आणि तेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. ठीक आहे, ओके, हा झाला आपला रिकरन्स फॉर्म्युले फॉर pn ऑफ x. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघणार आहोत ऑर्थोगोनॅलिटी. नेक्स्ट, ऑर्थोगोनॅलिटी
orthogonality of Legendre's polynomial of Legendre's polynomial. ठीक है, सिंपल याची डेफिनेशन आहे ती एकदा लक्षात घ्या. अ सिक्वेन्स ऑफ फंक्शन, a sequence of function, a sequence of functions, ठीक है, fn of x is orthogonal on the interval close AB, if काय होईल, इंटिग्रेशन a to b fm of x into fn of x dx which is equal to, एक तर 0 येईल. 0 कधी येईल, जेव्हा हा m आणि हा n कसा असतील, डिफरंट असतील. 0 if m and n both are distinct, and not equal to 0 if m and n are equal. ओके, हे आपलं ऑर्थोगोनॅलिटी ऑफ लिजेंडर्स पॉलिनॉमियल आहे. काय म्हणते ते, अ सिक्वेन्स ऑफ फंक्शन्स fn of x is orthogonal on the interval close ab if, कधी होईल असं, इंटिग्रेशन a to b fmx into fnx into dx which is equal to, जर 0 असेल, कधी असेल 0, जेव्हा m आणि n काय असेल, डिफरंट. ठीक आहे, 0 कधी असेल, m आणि n काय असणार, डिफरंट. आणि हेच नॉन झिरो कधी असेल, जेव्हा fm आणि fn काय असणार, इक्वल टू 0. ओके, नेक्स्ट घेऊ आपण रोड्रिक फॉर्म्युला. बघू आपण रोड्रिक फॉर्म्युला. रोड्रिक्स फॉर्म्युला. ठीक आहे, आपण थेरम घेणार आहोत. याच्यावरचा थेरम काय म्हणतो, ओके, थेरम Pn of x which is equal to 1 upon n factorial into 2 to the power n multiplied by dn upon dx to the power n into x square minus 1 to the power n. आपल्याला हे प्रूफ करायचं आहे. ठीक आहे, ओके, सो प्रूफ करू आपण. प्रूफ, denote y is equal to x square minus 1 to the power n. Okay, then dy by dx is equal to, simply डेरिवेटिव करायचा याचा, 2nx into x square minus 1 to the power n minus 1. ओके, to the power n minus 1. ठीक है, now which implies x square minus 1. बघा याच्यामधला x square minus 1 जो आहे तो मी इकडे डिनोमिनेटरला घेतो, म्हणजेच तो काय होईल, यालाच आपण कसं लिहू, x square minus 1 to the power n into x square minus 1 to the power minus 1 आहे.
हे राईट साईडला इकडं मल्टिप्लाय येऊन जाईल, ओके नाही. तर डायरेक्ट आपण लिहू एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू dy बाय dx विच इज इक्वल टू 2nx इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1 ठीक आहे, विच इज इक्वल टू, यालाच आपण कसं लिहिलेलं आहे 2, बघा एक्स स्क्वेअर मायनस 1 आपण काय घेतलेलं आहे, पुट काय केलेलं आहे, y पुट केलेला आहे, ठीक ना. एक्स स्क्वेअर ही जी क्वांटिटी इथं n येईल ना, एक्स स्क्वेअर मायनस 1 होल पॉवर n ला आपण काय पुट केलेला आहे y, त्याच्यामुळे यालाच कसं लिहू आपण 2nx, याचे सरळ सरळ व्हॅल्यू काय आहे y म्हटलेलं आहे आपण. म्हणून आपल्याला काय भेटलं एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू dy बाय dx काय भेटली आपल्याला क्वांटिटी 2nxy, ठीक आहे. आता नेक्स्ट डिफरेंशिएटिंग n+1 टाइम्स अँड अप्लाइंग लेबनिझ थेरम. काय करणार आपण, डिफरेंशिएटिंग n+1 टाइम्स and applying Leibniz theorem and applying Leibniz theorem, okay, and applying Leibniz theorem. Okay, काय होईल मग आपल्याला n+1 टाइम डिफरेंशिएट करायचं आहे, we get dn+1 upon dx to the power n+1 काय होईल ते इंटू एक्स स्क्वेअर मायनस 1 dy by dx okay, which is equal to 2n d to the power n+1 upon dx to the power n+1 into xy, ठीक आहे. वरच्या इक्वेशनला याला आपण काय केलं n+1 टाइम डेरिव्हेटिव्ह आला आणि काय करू आपण लेबनिझ रूल वापरू, ठीक आहे. तो विच एम्प्लाय, हे इक्वेशन काय एम्प्लाय करणार आहे आता x to the power 2 minus 1 into dn+2 upon dx to the power n+2 plus n+1 plus n+1 into 2x into dn+1 into dn+1 upon dx n+1 plus n+1 into n upon 2 into 2 into dny into dny upon dxn, which is equal to 2nx d to the power n+1 upon dx to the power n+1 plus 2n into 1 into n+1 dny upon dx to the power n, ठीक आहे. आता बघा कन्फ्यूज झालं असेल, बरं दिसत नाही तर मी एकदा पूर्ण इक्वेशन वाचतोय असं, ठीक आहे. याला n+1 टाइम आपण लेबनिझ रूलनुसार डिफरेंशिएट केलं, हे स्टेप भेटली. त्याच्या खाली बघा एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू डी टू द पॉवर n+2 अपॉन dx टू द पॉवर n+1 प्लस n+1 इंटू 2x
into d raised to power n plus 1 upon dx raised to n plus 1 plus n plus 1 into n divided by 2 into 2 into d to the power n in y upon dx raised to n. ठीक है, विच इज इक्वल टू, आता ही साइड राहिली, विच इज इक्वल टू 2n into x multiply by dn plus 1 upon dx to the power n plus 1 plus 2n into 1 into n plus 1 into d to the power ny upon dx raised to n. ठीक आहे, आता या इक्वेशन मध्ये आपण काय करणार आहोत, d to the power n dny upon dx raised to n dny dx raised to n याला काय करणार आहोत आपण, y पुट करणार आहोत. ठीक आहे, नेक्स्ट नेक्स्ट